श्री स्वामी समर्थ. कधीकधी आपल्याला आयुष्यात असं वाटतं की मी चांगलं करतो तरी माझ्याच वाट्याला दुःख का, आणि जे वाईट करतात ते सुखात कसे. आजचा हा व्लॉग याच प्रश्नाचं उत्तर देतो. श्री स्वामी समर्थ महाराज कर्मावर, न्यायावर आणि वेळेवर काय सांगतात. कर्म म्हणजे नेमकं काय. कर्म म्हणजे फक्त पाप पुण्याची कामं नाहीत. आपण बोललेला प्रत्येक शब्द, कोणाबद्दल मनात ठेवलेली भावना, केलेली फसवणूक किंवा मदत, दिलेला अपमान किंवा दिलेला आधार, हे सगळं म्हणजे कर्म. स्वामी समर्थ म्हणतात, कर्म टाळता येत नाही, पण ते सुधारता येतं. स्वामींचा न्याय कसा असतो? स्वामींचा न्याय माणसांसारखा तात्काळ नसतो. तो शांत असतो, अचूक असतो आणि टळत नाही. आज नाही तर उद्या, या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात, या जन्मात नाही तर पुढच्या वळणावर, पण प्रत्येक कर्माचं फळ नक्की मिळतं. म्हणूनच स्वामी सांगतात, वाईटाचं उत्तर वाईटाने देऊ नकोस. त्याचं चांगलं चाललंय हा गैरसमज असतो. आपल्याला वाटतं तो माणूस फसवतो तरीही पुढं जातोय, पण स्वामी म्हणतात, तुला दिसतं तेवढंच खरं नसतं. काही शिक्षाच अशा असतात ज्या लगेच दिसत नाहीत. मनाची अस्वस्थता, नात्यांमधील पोकळी, समाधानाचं अभाव, हेही कर्मफळच असतं. स्वामी भक्ताने काय करावं? स्वामी भक्ताने स्वतःच्या कर्मावर लक्ष द्यावं, मन स्वच्छ ठेवावं, कोणाचा द्वेष करू नये आणि न्याय स्वामींवर सोडावा. कारण स्वामी उशीर करतात, पण चूक कधीच करत नाहीत. माफी हे सर्वात मोठं कर्म आहे. स्वामी समर्थ माफीला फार मोठं स्थान देतात. माफी म्हणजे कमजोरी नाही, ती आत्म्याची ताकद आहे. ज्याने माफ केलं तो त्या कर्माच्या साखळीतून मोकळा होतो. स्वामी म्हणतात, मनात राग ठेवलास तर माझ्यापर्यंत पोहोचणार नाहीस. स्वामी आणि दुःख. स्वामी कधीही म्हणत नाहीत, दुःख येणारच नाही. ते म्हणतात, दुःख सहन करण्याची ताकद मी देईन. आणि ती ताकद आली की तेच दुःख आपल्याला घडवायला लागतं. शांती कधी मिळते? शांती तेव्हा मिळते जेव्हा अपेक्षा कमी होतात, स्वीकार वाढतो आणि देवावर विश्वास पक्का होतो. स्वामी सांगतात, जे आहे ते स्वीकार, जे नाही ते माझ्यावर सोड. आणि आजच्या काळातील मोठा स्वामी संदेश. आज माणूस सगळं जिंकतोय पण स्वतःला हरवतोय. स्वामी म्हणतात, तू दुसऱ्याला नाही, स्वतःला जिंक. मन जिंकलं की जग आपोआप शांत होतं. तर आज तुमच्यावर अन्याय झाला असेल, तुमचं मन दुखावलेलं असेल, तुम्ही थकला असाल, तर एवढंच लक्षात ठेवा, स्वामी समर्थ पाहत आहेत. तुम्हाला न्यायासाठी लढावं लागणार नाही, तो स्वतःच घडेल. श्री स्वामी समर्थ. हा व्लॉग मनाला खोलवर भिडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ पाहत आहेत असे नक्की लिहा. आणि हा व्लॉग शेअर नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.